9 क्लासच्या माझ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट 3.1कडे मी येतो आहे आता. काल म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंटिरियर अँगल्स थिअरम शिकवलेलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं इंटिरियर अँगल्स थिअरम अँड सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल आणि अँगल्स इन लिनियर पेअर या 3 कॉन्सेप्टचा उपयोग आपल्याला एक्झरसाइज 3.1 सोडवताना करायचा आहे. प्रॉब्लेम्स खूप सोपे आहेत, पटापटा घ्यायचे आपल्याला. इन फिगर की फिगर आहे ACD अँगल जो आहे हा एक्सटेरियर अँगल आहे या ट्रायंगल ABCचा. इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. अँगल B जो आहे हा 40 डिग्रीचा आहे आणि A 70 डिग्रीचा आहे. तर हे फाइंड अ मेजर ऑफ अँगल ACD. मुलांना एक्सटेरियर अँगलचं मेजर त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल्सच्या मेजर्सच्या सम एवढं असते. हे आपल्याला सांगतं रिमोट इंटिरियर अँगल्स थिअरम. तर इथे हे जे एक्झाम्पल आहे हे आपल्याला अगदीच ओरली करता येईल. बी आहे 40चा आणि हा आहे 70चा. तर 70 + 40 म्हणजे 110. ते ACD झाला तुमचा या दोघांच्या सम एवढा म्हणजे 110. तर हे आपल्याला असं ओरली सांगून चालणार नाही. तर एक्झरसाइज 3.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. तर इथे प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे. याचं सोल्युशन जे आहे ते आपण घेऊ. तर इथे तुम्हाला फिगर काढावी लागेल. फिगर काढून हे एक्झाम्पल तुम्हाला करावं लागेल. तर छोटीशी आपली अशी एक डमी फिगर जरी काढली तरी चालते. डमी फिगर आपण काढली सपोज अशी, तर इथे लिहू आपण. मग हा ABC आहे आणि इथे D आहे. मग आपण इथे याचा आन्सर लिहायचा. अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल अशा पद्धतीने घ्यावं लागेल. फिगर काढली मी. अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. देअरफॉर अँगल ACD इक्वल टू, मी आता यांचे सिंगल लेटर नाव घेतो. पण हा 1 आणि हा 2 या ACD एक्सटेरियर अँगलचे हे 2 रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत आणि एक्सटेरियर अँगलचं मेजर रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढं असतं. ते ACD अँगल असेल अँगल A प्लस अँगल B. इथे रिझन द्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही कोणता नियम वापरला? रिमोट इंटेरियर अँगल्स थिअरम. ही रिझन मात्र तुम्हाला नक्कीच लिहावं लागेल. मग इक्वल टू 70 डिग्री A आणि 40 डिग्रीचा B इक्वल टू 110 डिग्री. मग आन्सर लिहायचा. देअरफॉर अँगल ACD इक्वल टू 110 डिग्री. तर ही झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. मी आता सेकंड एक्झाम्पलकडे येतो. एक्झाम्पल लिहायचं काम तुम्ही करायचं आहे मुलांना. हे अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. हे ओरल टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. इन ट्रायंगल PQR. PQR ट्रायंगलमध्ये P 70चा आहे आणि Q हा 65चा आहे. तर R तुम्हाला काढायचा आहे. तर मी याचं सोल्युशन घेईल. इथे मी नियम वापरेल सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर इन ट्रायंगल PQR अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इक्वल टू 180 डिग्री. तर मग याचं रिझन लिहावं लागेल तुम्हाला, तो थिअरम. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ, आता इथे ट्रायंगल शब्दाच्या ऐवजी असं चिन्ह जरी काढलं तरी चालतं. याला ट्रायंगल वाचायचं. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा नियम आहे. त्या नियमाने तुम्ही ट्रायंगल PQRमध्ये 3 अँगल्सची सम घेतली 180 डिग्री. आता अँगल P 70चा आहे, Q 65चा आहे. हा P टाकतो मी 70 प्लस Q टाकतो 65 डिग्री. डिग्री लिहायचं इथे. प्लस अँगल R इक्वल टू 180 डिग्री. मग या दोघांची सम करायची. 135 डिग्री प्लस अँगल R इक्वल टू 180 डिग्री. मग अँगल R इक्वल टू 180 डिग्री मायनस 135 डिग्री. तर देअरफॉर अँगल R इक्वल टू, आता इथे पहा 180 म्हणून 135 डायरेक्ट जर तुम्ही मायनस करायला गेले
तर ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, पटकन आन्सर येत नाही. तर तुम्ही एक काम करा, 180मधून पहिले 130 मायनस करा, म्हणजे 50 राहतील. 180मधून 130 मायनस करायला सोपं जातं. 180मधून 130 गेले म्हणजे 50, आणि 50मधून मग 5 मायनस करायचे, म्हणजे 135ला 130 प्लस 5 असं तुम्ही डिवाईड केलं तर हा जो हे जे सबट्रॅक्शन आहे ते तुम्हाला पटकन करता येईल न चुकता. 180मधून 130 गेले 50, आणि 50मधून 5 गेले म्हणजे 45 डिग्री. ही सवय करा, म्हणजे तुमचे हे कॅल्क्युलेशन्स फास्ट तुम्हाला करता येतील. तर अँगल आर मिळाला तुम्हाला 45 डिग्रीचा. हे सेकंड एक्झाम्पलचं सोल्युशन आहे तुमचं. आता मी थर्ड एक्झाम्पलकडे येतो. थर्ड एक्झाम्पल काय म्हणते आपल्याला बघू. हे थर्ड एक्झाम्पल आहे. द मेजर ऑफ angles of triangle are x degree, x minus 20 degree and x minus 40 degree. Find the measure of each angle. एक ट्रायंगल आहे, त्याचे 3 अँगल्सचे मेजर्स आहेत, x डिग्री, x मायनस 20 डिग्री आणि x मायनस 40 डिग्री. तर मग याचा तिन्ही अँगल्सचे तुम्हाला मेजर्स काढायचे आहे. याचं सोल्युशन घेतो. थर्ड एक्झाम्पल आहे, सोल्युशन घेतो. इन गिवन ट्रायंगल, जो ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे त्याचं नाव वगैरे नाही आहे आपल्याला माहीत. तर इन गिवन ट्रायंगल x डिग्री प्लस x मायनस 20 डिग्री प्लस x मायनस 40 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. मी या ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम घेतली. पहिला अँगल, दुसऱ्या अँगलचं मेजर दिलं होतं, तिसऱ्या अँगलचे, तेही 180 असायला पाहिजे, कारण नियम आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम 180 डिग्री असते, म्हणून मी या ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम घेतली. आता हे जरा मी ब्रॅकेट हे करून घेतो, मोकळे करून घेतो. तर प्लस इंटू प्लस प्लस एक्स डिग्री, नंतर प्लस इंटू मायनस मायनस 20 डिग्री, प्लस इंटू प्लस प्लस एक्स डिग्री, प्लस इंटू मायनस मायनस 40 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आता इथे एक्स प्लस एक्स प्लस एक्स म्हणजे झाले 3x डिग्री. या 3xची सम केली मी, आणि मायनस 20 मायनस 40 म्हणजे मायनस 60 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ते मायनस 60 इकडे घेतो मी आता. तर 3x डिग्री इक्वल टू 180 डिग्री प्लस 60 डिग्री, म्हणजे 3x डिग्री इक्वल टू 240 डिग्री. मग x डिग्री इक्वल टू 240 डिग्री बाय 3, and therefore x डिग्री इक्वल टू 80 डिग्री. 3नी 240ला 80चा भाग जातो. मग देअरफोर x मिळाला आपल्याला. अँड मग काढतो मी x मायनस 20 डिग्री म्हणजेच x डिग्री मायनस 20 डिग्री म्हणजेच 80 डिग्री मायनस 20 डिग्री म्हणजेच 60 डिग्री. हा फर्स्ट अँगल आहे x डिग्रीचा, हा x मायनस 20 डिग्री म्हणजे 60 डिग्री. तिसरा अँगल काढतो मी आता. अँड थर्ड अँगल होता तुमचा x मायनस 40 डिग्रीचा, म्हणजे x डिग्री मायनस 40 डिग्री इक्वल टू 80 डिग्री मायनस 40 डिग्री इक्वल टू 40 डिग्री. मग मी आन्सर लिहितो. देअरफोर अँगल्स ऑफ ट्रायंगल आर, म्हणजे ट्रायंगलचे अँगल आहेत ऑफ 80 डिग्री, 60 डिग्री अँड 40 डिग्री रिस्पेक्टिव्हली. म्हणजे या ट्रायंगलचे 3 अँगल्स आहेत, 80 डिग्रीचा एक, 60 डिग्रीचा एक आणि 40 डिग्रीचा एक, असे अनुक्रमे 3 अँगल्स आहेत या ट्रायंगलचे. तर आपल्याला ट्रायंगलचे 3 अँगल्सचे मेजर्स दिले नव्हते, ते असे दिले होते, आणि आपल्याला तिघांचे मेजर काढायचे होते. हे आपण काढले. हे थर्ड एक्झाम्पल आहे मुलांना. फोर्थ एक्झाम्पलकडे येतो. द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, measure of one of the angles of a triangle is twice the measure of its smallest angle. म्हणजे एक ट्रायंगल आहे आणि त्याच्या अँगल्सपैकी एकाचं मेजर हे ट्वाईस आहे. कुणाचे ट्वाईस आहे? मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे ट्रायंगल आहे, त्याचे 3 अँगल्स आहेत आणि एका अँगलचं मेजर स्मॉलेस्टच्या ट्वाईस आहे. अँड द मेजर ऑफ द अदर, आणि उरलेला जो अँगल आहे त्याचं मेजर आहे थ्राईस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. फाइंड द मेजर्स ऑफ
द 3 अँगल्स. म्हणजे एक ट्रायंगल आहे, त्याच्या एका अँगलचं मेजर हे स्मॉलेस्टच्या ट्वाईस आहे आणि दुसऱ्या अँगलचं मेजर हे स्मॉलेस्ट अँगलच्या थ्राईस आहे. तर आपल्याला या ट्रायंगलचे तिन्ही अँगल्स काढायचे. फोर्थ एक्झाम्पल घेतो, सोल्युशन घेतो त्याचं. लेट म्हणजे समजा द स्मॉलेस्ट अँगल घेतो मी ऑफ ट्रायंगल बी एक्स डिग्री. समजा जो स्मॉलेस्ट अँगल आहे ट्रायंगलचा आहे तो आहे एक्स डिग्री. आता उरलेले जे दोन आहेत अदर टू अँगल्स, त्याच्यापैकी एक आहे स्मॉलेस्टच्या ट्वाईस आणि एक आहे स्मॉलेस्टच्या थ्राईस. म्हणजे एक स्मॉलेस्टच्या दुप्पट आणि एक स्मॉलेस्टच्या तिप्पट. देअरफॉर अदर टू अँगल्स विल बी म्हणजे असतील, एक असेल 2x डिग्रीचा आणि एक असेल 3x डिग्रीचा. मग आता नाव वी हॅव, आता हे तीन अँगल्सच्या मेजर्सची सम करतो मी. एक्स डिग्री प्लस दुसरा 2x डिग्री प्लस तिसरा 3x डिग्री. तुम्हाला माहीत आहे ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सच्या मेजर्सची सम ही 180 डिग्री असते. हा नियम आहे. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग या तिघांची सम करतो मी. एक्स प्लस 2x प्लस 3x म्हणजे झाले 6x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. मग एक्स डिग्री इक्वल टू 180 डिग्री बाय 6 आणि देअरफॉर एक्स डिग्री इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे एक अँगल मिळाला तुम्हाला, स्मॉलेस्ट अँगल मिळाला तो 30चा आहे. मग याच्या पुढे मग मी करेल मग अँड 2x डिग्री इक्वल टू 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 30 डिग्री आहे म्हणजे झाला 60 डिग्रीचा. अँड 3x डिग्री हा झाला 3 इंटू 30 डिग्रीचा म्हणजे 90 डिग्री. म्हणजे आपला हा जो ट्रायंगल आहे याचा एक अँगल 30चा आहे, एक 60चा आहे, एक 90चा आहे आणि एक 90चा आहे. म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये कदाचित तुम्हाला हे पण विचारू शकतात, देन व्हॉट विल बी द टाईप ऑफ द ट्रायंगल. या ट्रायंगलचा टाईप काय असेल ते तुम्ही, असा प्रश्न इथे विचारलेला नाही. जर विचारला असता तर तुम्ही टाईप लिहिला असता याचा. द गिव्हन ट्रायंगल इज, कोणता ट्रायंगल असेल, एक अँगल जर 90 डिग्रीचा असेल तर त्याला म्हणतो आपण राईट अँगल ट्रायंगल. ते विचारलं नाही आपल्याला ट्रायंगलचे 3 अँगल्स फक्त विचारले होते. देअरफॉर मेजर्स ऑफ, आन्सर लिहितो आहे मी आता, 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल विल बी. प्रॉब्लेम असा होता, ट्रायंगलच्या 3 अँगलपैकी एक अँगल स्मॉलेस्टच्या ट्वाईस आहे आणि दुसरा अँगल स्मॉलेस्टच्या थ्राईस आहे. तर ते तिन्ही अँगल्सचे मेजर्स काढायचे होते. तर एकाचं मेजर एक्स म्हणजे 30, स्मॉलेस्ट 30चा आहे, त्याच्या दुप्पट जो अँगल आहे तो 60चा असेल, त्याच्या तिप्पट जो अँगल आहे तो 90चा असेल. तर मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल विल बी 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. तर 3 अँगल्सचे मेजर्स असतील 30, 60 आणि 90. आता मी याच्या 5th एक्झाम्पलकडे येतो. 5th एक्झाम्पलमध्ये ही फिगर आहे. ती फिगर तुम्हाला सोल्युशनमध्ये घ्यावी लागेल. ती मी घेतो आहे आता सोल्युशनमध्ये. 5th एक्झाम्पलचं सोल्युशन, 5th एक्झाम्पल याचं सोल्युशन मी घेतो आहे. ही फिगर मला घ्यावी लागेल. ही डमी फिगर असते, मोजून मापून नसते, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टही किंवा अशा टाईपची ही फिगर आहे. इथे ॲरोज आहेत, मुलांना नावं दिलेली आहेत इथे, ती मी नावं घेऊन घेतो. इथे टी पॉईंट आहे, हा ई आहे, हा एन आहे, हा एम आहे, इथे आहे आर. नंतर हा जो अँगल आहे हा 100 डिग्रीचा दिला आहे तुम्हाला हा अँगल. नंतर इथे वाय आहे, इथे एक्स आहे आणि इथे झेड आहे आणि हा अँगल आहे 140 डिग्रीचा. आता तुम्हाला प्रॉब्लेम काय दिला ते वाचू.
मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन. काही अँगल्सचे मेजर्स दिलेले आहे. युझिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड. ते मेजर्स वापरून एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज काढा. तर पहिल्यांदा मला इथे पहिल्यांदा वायची व्हॅल्यू काढता येते किंवा पहिल्यांदा मला झेडची व्हॅल्यू काढता येते. तर मी एक काम करतो, पहिल्यांदा वायची व्हॅल्यू काढतो. तुम्हाला माहिती आहे हा 100 डिग्रीचा अँगल आणि हा वाय डिग्रीचा अँगल हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. तर या दोघांची आता इथे नावं देता येतात आपल्याला, तर मी त्याच्यानुसार काढतो. इथे अँगल NET, अँगल NET प्लस अँगल MEN असं करू आपण. TEN आणि MEN या दोघांची बेरीज घेऊ आपण. इन फिगर TEN प्लस अँगल MEN इक्वल टू 180 डिग्री. हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता TENचं मेजर 100 डिग्री आहे, MENचं मेजर Y आहे इक्वल टू 180 डिग्री. मग Y इक्वल टू 180 डिग्री मायनस 100 डिग्री आणि देअरफोर Y इक्वल टू 80 डिग्री. हा Y मिळाला मला पहिल्यांदा. असाच मी झेड पण काढू शकतो. झेडचं मेजर असं घेईल मी. हे अँगल घेतो EMN आणि EMR या दोघांची सम घेतो मी 180 डिग्री. सेकंड अँगल हे घ्यायचे आहेत मला, झेड काढायचं आहे पहिल्यांदा. तर अँगल EMN आणि अँगल EMR इक्वल टू 180 डिग्री. परत रिझन तेच आहे. कोणकोणते अँगल घेतले मी? EMN आणि EMR हे दोन अँगल्स घेतले मी. अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, तर त्यांची सम 180 डिग्री असते. अँगल्स इन लिनियर पेअर. मग EMN जो आहे अँगल हा झेडचा आहे आणि EMR 140चा आहे. झेड प्लस 140 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. मग झेड इक्वल टू 180 डिग्री मायनस 140 डिग्री. देअरफोर झेड इक्वल टू 40 डिग्री. हा झेड मिळाला मला पहिले. आता मला काढायचा आहे एक्स अँगल. आता तुम्हाला माहीत आहे ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम असते 180 डिग्री. तो नियम मी वापरतो आता इथे. इन ट्रायंगल MEN किंवा EMN म्हटलं तरी चालतं. सरळ सरळच घेतो मी. EMN अँगल E प्लस अँगल सिंगल लेटर नावच घेतो आहे मी आता. अँगल M प्लस अँगल N इक्वल टू 3 लेटर नावांपेक्षा सिंगल लेटर. EMN ट्रायंगलमध्ये E अँगल, M अँगल, N अँगल या तिघांची सम आहे 180 डिग्री. रिझन आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग E जो आहे हा Y डिग्रीचा आहे, M जो आहे हा Z आहे आणि N जो आहे तो X आहे. मग Yची व्हॅल्यू काढली आहे तुम्ही 80 डिग्री, झेडची व्हॅल्यू काढली आहे 40 डिग्री आणि Xची व्हॅल्यू तुम्हाला माहीत नाही आहे, ती तुम्हाला काढायची आहे. या दोघांची सम होते 120 डिग्री प्लस X इक्वल टू 180 डिग्री. X इक्वल टू 180 डिग्री मायनस 120 डिग्री आणि देअरफोर X इक्वल टू 60 डिग्री. हा झाला तुमचा एक्स अँगल तिसरा. तशा पद्धतीने हे तुमचं 5th एक्झाम्पल होतं. आता मी याच्या 6th एक्झाम्पलकडे येतो आहे. 6th एक्झाम्पल आपल्याला घ्यायच्या आधी त्याची फिगर घ्यावी लागेल. तेव्हा इथे 2 अशा सोल्युशनच घेणार आहे मुलांना मी डायरेक्ट. त्याची फिगर तुम्हाला सोल्युशनमध्ये घ्यावी लागेल. असे 2 तुमच्याजवळ पॅरलल असे रेज आहेत
हे पॅरलल घ्यावे लागतील. ही अशा टाईपची फिगर आहे. इथे ए आहे मुलांनो, इथे बी आहे, इथे आर आहे, इथे डी आहे, इथे ई आहे. हा ई अँगल जो आहे हा तुम्हाला दिला आहे 40 डिग्रीचा. त्याच्यानंतर हा जो ए अँगल आहे हा दिला आहे 70 डिग्रीचा. बघू आता प्रॉब्लेम काय म्हणतो ते. ही फिगर आहे तुमच्या प्रॉब्लेमची. आणि हा 6 प्रॉब्लेम. इन फिगर लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन डी ई. ही रे म्हणजे लाईनचाच पार्ट असतो. इथं रे ए बी म्हणजेच लाईन ए बी. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन डी ई. ए बीला आणि डी ईला पॅरलल दिलेला आहे तुम्हाला. आणि पुढे म्हटलं आहे फाइंड द मेजर्स ऑफ अँगल डी आर ई. हा डी आर ई हा अँगल तुम्हाला काढायचा आहे, हा 1 नंबरचा. आणि अँगल काढायचा आहे ए आर ई. ए आर ई म्हणजे हा 2 नंबरचा. 1 आणि 2 अँगल्स तुम्हाला काढायचे आहे. आणि युझिंग गिवन मेजर्स ऑफ सम अँगल्स, काय अँगल्सचे मेजर दिले ते वापरून तुम्हाला हा डी आर ई अँगल आणि ए आर ई अँगल काढायचा आहे. तर कसे काढायचे पहा. मी आता कसं हे जोडतो आहे. तर पहिल्यांदा मी इथे हा डी अँगल काढणार आहे. डी म्हणजे याला वाचेल मी आर डी ई अँगल. हा आर डी ई म्हणजे डी अँगल काढेल मी पहिल्यांदा. तर डी काढायला मी आता सोल्युशन स्टार्ट करतो. इन फिगर लाईन, फिगरमध्ये लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन डी ई. हे गिवन आहे. देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल, हा ट्रान्सव्हर्सल घेतो मी ए डी. ए बी पॅरलल डी ईला ट्रान्सव्हर्सल घेतो आहे मी ए डी. आता पहा ए डी जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल बी ए डी आणि अँगल ए डी ई हा अँगल आणि हा अँगल हे होतील अल्टरनेट अँगल्स. आणि पॅरललचे अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल असतात. तर देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल ए डी अँगल बी ए डी इक्वल टू अँगल ए डी ई. हे इक्वल असण्याचं कारण आहे हे आहेत पॅरललचे अल्टरनेट अँगल्स. पॅरलल कोण होतं, ट्रान्सव्हर्सल कोण होतं हे आपण आधीच वर लिहिलेलं आहे इथे. मग दॅट इज तर बी ए डी आहे 70 डिग्रीचा इक्वल टू अँगल ए डी ई. मग याला आणखी सरळ करतो. अँगल ए डी ई इक्वल टू 70 डिग्री. आता ह्या ए डी ई जो आहे ए डी ई अँगलला वाचतो मी. हे बघा इथे ए डी ई अँगलला वाचतो आहे मी आता आर डी ई. नाव तेच आहे, सॉरी अँगल तोच आहे डी अँगल. ए डी ई म्हणजेच डी अँगल. याला वाचणार आहे मी आता आर डी ई म्हणजे डी अँगलच. अँगल तोच आहे, फक्त मी नाव चेंज करतो याचं. मग इथे दॅट इज करतो मी. अँगल ए डी ई म्हणायच्याऐवजी याला वाचतो आहे मी आर डी ई. आता मग हा आर डी ई अँगल जो आहे हा ए डी ई अँगलच आहे, फक्त मी नाव चेंज केलं आहे त्याचं. हा 70 डिग्री आहे. सेम अँगल डिफरंट नेम. अँगल तोच आहे, फक्त मी नाव बदललेलं आहे. आता मुलांना मी एक काम करतो. मला आता अँगल काढायचा आहे डी आर ई आणि एक काढायचा आहे ए आर ई. तर ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम 180 डिग्री असते, ती वापरून मी आता इथे डी आर ई काढू शकतो. एक अँगल मला माहिती आहे, हा दुसरा अँगल माहिती आहे, तिसरा अँगल मी काढू शकतो. पण मी आता एक्सटेरियर अँगलचं थेरम वापरतो. हे बघा ए आर ई हा या डी आर ई ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. आणि ह्या एक्सटेरियर अँगलसाठी आर डी ई म्हणजे हा 1 नंबरचा अँगल आणि डी आर ई म्हणजे हे 2 अँगल्स जे आहेत हे या एक्सटेरियर अँगलचे आहेत. रिमोट इंटेरियर अँगल्स हे दोन्ही अँगल्स मला माहिती आहे. तर हा ए आर ई जो आहे एक्सटेरियर अँगल हा रिमोटच्या सम एवढा असतो. मग हा 40चा आहे, हा 70चा आहे. तर 70 + 40 म्हणजे हा झाला 110चा. मग ह्या दोघांचे घेईल मी अँगल्स इन लिनियर पेअर. हा 110चा असेल तर हा मग
डी आर ई अँगल जो आहे हा असेल तुमचा 80 डिग्रीचा. तर पहिल्यांदा मी ए आर ई काढतो आहे. मला 2 अँगल्स काढायचे आहेत. एक काढायचा आहे ए आर ई आणि एक काढायचा आहे डी आर ई. तर मी पहिल्यांदा ए आर ई घेतो. या डी आर ई ट्रायंगलचा हा एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगलचं मेजर असतं रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढं. तर हा आर डी ई मी काढलाच आहे आत्ता. तर या दोघांची सम म्हणजे हा अँगल होईल, म्हणजे ए आर ई अँगल भेटेल तुम्हाला. मी सेकंड स्टेप घेतो. अँगल ए आर ई इज म्हणजे आहे एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल डी आर ई. देअरफॉर बाय थेरम वापरतो आहे मी, रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम. रिमोट इंटेरियर अँगल्स थेरमनुसार ए आर ईचं मेजर असेल त्या एक्सटेरियर अँगल ए आर ईच्या रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढं. आणि ए आर ई जर एक्सटेरियर अँगल असेल हा, तर हा एक म्हणजे आर डी ई आणि हा दुसरा म्हणजे डी ई आर, हे दोन असतील या एक्सटेरियर अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल्स. तर याचं मेजर असेल या दोघांच्या सम एवढं. तर याला वाचेल मी आर डी ई. हा आर डी ई काढला आहे आपण. हे दोघांचे मेजर्स आपल्याला माहिती आहेत. तर याचं मेजर काढायला या दोघांचे मेजर्स माहीत पाहिजेत, तुमच्याजवळ आहेत. तर या ए आर ईचं मेजर घेतो आर डी ई प्लस अँगल डी ई आर. रिझन आलाच आहे इथे. ए आर ईचं मेजर या दोघांच्या मेजर्सच्या सम एवढा आहे, कारण हे दोन याचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. मग इक्वल टू आर डी ईचं मेजर मी काढलं आहे, ते आहे 70 डिग्री. हे इथे काढलं आहे आपण. प्लस डी ई आरचं तर आपल्याला गिव्हनच होतं. मग 70 + 40 म्हणजे झाला हा 110 डिग्रीचा. मग इथे मी पहिल्याचा आन्सर लिहून घेतो. देअरफॉर अँगल ए आर ई इक्वल टू 110 डिग्री. आता याला मी हायलाईटही करतो, हा विचारला होता आपल्याला. आता मी थर्ड स्टेप घेतो आहे आणि आता आपण काढणार आहे डी आर ईचं मेजर. तर ए आर ई अँगल आणि डी आर ई अँगल हे दोन अँगल्स आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. ते अँगल ए आर ई म्हणजे हा अँगल आणि डी आर ई जो आपल्याला पाहिजे आहे, या दोघांची सम आहे 180 डिग्री. रिझन आहे हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. याच्यात किमती टाकू आता. ए आर ईचं मेजर आहे 110 डिग्री. डी आर ईचं मेजर आपल्याला काढायचं आहे इक्वल टू 180. अँगल डी आर ई इक्वल टू 180 मायनस 110. and therefore angle DRE इक्वल टू 180 मायनस 110 म्हणजे 70 डिग्री. हा डी आर ई अँगल झाला तुमचा 70 डिग्रीचा. तर अशा पद्धतीने ए आर ई आणि डी आर ई अँगल्स आपण काढू शकतो. तर हे मी तुमचे आता एक्झरसाइज 3.1 मधले 6 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि उरलेले एक्झाम्पल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन.